नाही लाडू नाही खायचा आई. अगं झालं ना हळद कुंकू आता. नाही ये. आई. अगं एक तर दे लाडू तोंडात टाकाय झाला तर कोण नाही येणार. नाही देणार आई नाही तुम्हाला मी देणार. लाडू खायला बिलकुल देणार नाही आई. अगं एक तुम्हाला शुगर आहे. मग काय आणि लाडू खाऊन काय होणार आहे आई? तुम्ही काय गोड होणार आहात का? एक देऊन तर बघ, मग तोंडात नुसतं गोड गोड गोडच बाहेर येईल माझ्या. एक तर देऊन बघ. आई एक दे गं. काय तर म्हण गोड 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 खाऊन गोल 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 झाल्यात तुम्ही. नव्हे. आई कसं नाही, मी तर काय म्हणते आई, तुम्ही आहे ना तिखट खायला पाहिजे. तिखट कसं आहे ना, ईशाला ईश मारित म्हणून म्हटलं थोडं तिखट खाल्लं की अंगातलं सगळं तिखट हे झट्टीशी उतरून जाईल. लक्षातच नाही आलं माझ्या. काय ग? मग? हा? विषाला विष मारत. हो विषाला विष मारत. आई मिरच्या आणू तुम्हाला मिरच्या? हा? आणते. 4 मिरच्या आणू. आणि मी काय म्हणते, आपण ना आईंना उद्यापासून नाश्त्याला मिरच्याच देऊया. चालतंय चालतंय. सोना आहेत का मागच्या जन्मीच्या वैरीने आहेत? मस्करी केली ज्योतिष आई. सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. मागचा जन्म पुढचा जन्म जन्मानंतरचा जन्म सगळ्याची कुंडली मांडणार. ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. माई येऊ का घरात येऊ का माई? हा माई गोकुळाचा भास आहे आनंदाचा वास आहे घरात माई. सुख समृद्धी कणाकणात कोपऱ्या कोपऱ्यात आहे माई. पण समृद्धीचा मार्ग भाग्यापर्यंत जात नाही माई. माई हा? ज्योतिष सांगणार भविष्य सांगणार. बया, ज्योतिषी माई ज्योतिषी नाही माई, सिद्धहस्त ज्योतिषी माई. होय का? 10 वर्ष रानात 5 वर्ष वनात 3 वर्ष हिमालयात बसून ग्रहताऱ्यांचा अभ्यास केलेला आहे माई. होय का? तुझा चेहरा बघून तुझ्या पत्रिकेतले तारे आणि नशिबात वाहणारे वारे सगळं सांगू शकतो माई. माई हा? तुझा चेहरा मला सांगतोय तुला काहीतरी म्हणायचंय माई. खरंय का खोटाय? काय नाही म्हणायचं आम्हाला. काय धान्य बिन्य काय नाही, तुम्ही निघा. नाही माई, धान्यासाठी नाही. त्याचं लेकरू आहे माई. मी बिचारा पामर त्याचं लेकरू आहे. धान्यासाठी नाही करत, पुण्यासाठी करतो माई. लक्षात घे माई. माईच्या चेहऱ्या माई तुझ्या चेहऱ्यावर सल बसू का माई? बस बस बाबा. माई तुझ्या चेहऱ्यावर काहीतरी सल दिसतीये. काय दिस हो आतवर काहीतरी रुतलेलं दिसतंय माई. माई तुझं चेहरा हे बघ, मी तुला काही विचारणार नाही, तू मला काही सांगणार नाही. पण त्यानं जे माझ्या कानात सांगितलंय ते तुझ्या समोर मांडणार आहे माई. आत्ता सांगतो माई, काय? तुला काहीतरी त्रास आहे माई. खरंय का खोटाय? खरंय का खोटाय माई? सगळ्यांना जीव लावतेस पण तुझ्यावर कुणी जीव लावत नाही. खरंय का खोटाय माई? या घरात तू प्रेमाचा झरा आहेस पण तुझ्यावर कुणी झऱ्यासारखं बदा बदा प्रेम करत नाही. खरंय का खोटाय? खरंय बाबा खरंय. माई तुला सांगतो, सगळ्यांसाठी करतेस, सगळ्यांसाठी राबतेस पण तुझ्यासाठी कुणी काही करत नाही. खरंय का खोटाय माई? बाबा खरंय खरंय. एकदम 100% खरंय. ये पाणी आण, जा तू आण पाणी. चहा असेल तरी चालेल ताई. चहा असेल तर पाण्याचं नको, दुधाचं कर. पाण्यात आता पूर्वीसारखी मजा नाही, दुधात मजा आहे ताई. दुधाचा चहा कर. नाही आमच्याकडे सगळं संपलंय. दूध संपलंय, साखर संपली, सगळं संपलंय. तुम्ही निघा. आई उगाच घोळात घेतोय हा माणूस कोणतरी. नाही ताई नाही. हिचा पसारा पाहता हिला माई, तुझा दरारा पाहता तुला घोळात घेणं अशक्य आहे माई. नाही माझं काय बाबा. मनचं काही म्हणत माई. हा. तुझा चेहरा मला काहीतरी सांगतो माई. काय सांगत? माई मला खरं सांग, तुझा नवरा तुला नांदवत नाही हो की नाही? हे बया, तुम्हाला कसं कळलं? माई माझ्या मनचं काही सांगत नाही, त्यानं जे दाखवलंय ते बोलतो माई. तुझा नवरा तुला नांदवत नाही, मला तुझा चेहरा सांगतोय. तुझा नवरा कुठेतरी गोडात गुंतलेला आहे. खराय का खोटाय? ऊसाची शेती आहे. मला माहित आहे ऊसाची शेती आहे. सगळं तुझ्या चेहऱ्यावर दिसतंय, त्यानं मला दाखवलंय ते तुझ्या समोर मांडतोय. तुझा नवरा डवरलेल्या शेतात वळूसारखा राबतोय. खराय का खोटाय? खरं घासतोय, शिंग घासतोय, शेपटी नाचवतोय, चिखलात उड्या मारतोय. खराय का खोटाय? खरंय खरंय. आजूबाजूला गायी आहेत का बघ त्याच्या? माई हे माझ्याकडनं वदवून घेऊ नकोस माई. नाही बाय सांग ना तुझ्या बाबा. चेहऱ्यावर जेवढं लिहिलंय मी तेवढंच सांगणार माई. बाय सांग ना, बघ ना काय तुझा दिसतं. चेहरा सांगतो माई, तुझा नवरा तुला नांदवत नाही. खराय बघा बघा, अहो आई तुमच्या चेहऱ्यावरनच कळतंय मामांजी तुम्हाला नांदवणार नाहीत म्हणून. ऐका ना, तो नादी लावतोय. ऐका ना आई, आता नका काय त्याच्या आई नादी लागू. सतत भस्कन अंगावर येत असता, मग कसा नवरा नांदवेल तुम्हाला? आई तुमच्यासारखी बायको असेल ना तर नवरा उसातच जाईल. अजून कुठे जाईल? माझ्यासारखी बायको म्हणजे मी काय केलंय त्यांना? नाही काय त्यांना तुसाचा लढा लागलाय. गेले त्याची फोन नाही, मेसेज नाही. मी तर बसली एकटी. त्यांना नाही माझी काळजी. माई एका जन्मात 7 जन्माचं दुःख आलंय माई. चेहरा तुझा भोळा आहे, सगळं सांगतोय मला. पण यात तुझ्या नवऱ्याचा दोष नाही, तुझं कर्म काही कमी नाही माई. सगळे मागच्या जन्मीचे भोग आहेत. भया म्हणजे काय हो? तुला सांगतो माई, मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस. चल चल
ए, मी फुलपाखरू हो माई मागच्या जन्मी तू फुलपाखरू होतीस. या फुलावरनं त्या फुलावर बागडायची रंगीबेरंगी नाजूक फुलपाखरू होतीस माई. एक मिनिट माई, इकडे ये. हा अंगारा घे. राहू दे, मी येतो माई, राहू दे. माई हा अंगारा लाव, डोळे बंद कर, मन एकाग्र कर, मागच्या जन्माचं स्मरण कर. हलके हलके हात असे उडवत राहा, फिरवत राहा. बघ तुला हळूहळू प्रचिती येईल तू मागच्या जन्मी फुलपाखरू होतीस का नाही. हात हलव माई. मागच्या जन्मीचं फुलपाखरू आता अंगात येतंय माई. मी सुरवंटाचं फुलपाखरू होताना ऐकलं होतं. हे फुलपाखरूचं परत सुरवंट झालंय. आई हो ऐका ना आई, नका थै थया करू. अख्खी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जाईल आई. आई आई थांबा ना, आई थांब हो. आई थांबा हो. फुलपाखरू. आई, बरं वाटलं एकदम फुलपाखरासारखं. वाटलं की नाही हलकं माई? झाल्यासारखं वाटलं. वाटलं की नाही? आई. पण मी मेले कशी? मेले कशी? तुमचा पुढचा जन्म मागल्या जन्मावर बसला असन. कशा आहेत वहिनी माझ्या याच्यावर टपलेत. ते मरू दे. सांगा ना, मी मेले कशी सांगा. माई तुला खरं खरं कारण सांगेन माई. मागच्या जन्मी जेव्हा तू फुलपाखरू बनून एका फुलावर बसली होतीस तेव्हा एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं बाई. एका लेडीज सरड्यानं तुला मटकावलं माई. लेडीज शर्डा हिची आई असल. सणा सणा रंग बदलती. माझ्या आईला सरडा म्हणाल्या. माझी आई काय भिंतीला असते का? अशी करते का आई माझी? अशी चालते का माझी आई? कर कर सरडा कर. नाही साप बनून तुला गिळली ना तर मग नाव नाही सांगणार मी पण. माई माई शांत हो माई. माई असं करू नकोस माई. बाया. असं करू नकोस माई. करू नको. मला- माझ्या सुना काय लायकीच्या आहेत तुम्हाला माहिती नाही. मला सगळं माहितीये माई. मी काय माझ्या मनचं काही बोलणार नाही. लक्षात घे, माझ्या समोर सगळं चित्र आहे. त्यानं मला सगळं दाखवलेलं आहे. मला दिसतंय तुझ्या सुना कशा आहेत. ही तुझी मोठी सुना आहे. खरं आहे का खोटा आहे? बाय. हिच्या हाताला चव आहे पण हिची जीभ थोडी सैल आहे. खरं आहे का खोटा आहे? खरंय. हिचा नवरा हिला वश आहे पण तुझ्या विषयी मनात विष आहे. खरं आहे का खोटा आहे? ही तुझी धाकटी सून आहे. खरं आहे का खोटा आहे? पायाला हिच्या भिंगरी आहे, माहेरची हिला ओढ आहे. तुझ्या बारक्या पोराच्या जीवाला घोर आहे. खरं आहे का खोटा आहे? नाही खरंय खरंय एकदम खरंय. आई तुला सांगतो माई, या दोघी तुला सलतात. खरं आहे का खोटा आहे? खरंय, खरंय. पण मनाच्या चांगल्या आहेत, हा. मन मोकळे आहेत, प्रामाणिक आहेत, तुझ्यासाठी सगळं करतात माई. तुमच्या घरावर पापग्रहांची नजर आहे, त्यांना आपल्याला दूर करावं लागेल. आपल्याला एक पूजा घालावी लागेल माई. लक्षात घे माई. माई खरं तर तुझं म्हातार पण सुखात जाणार होतं माई. तुझा नवरा तुझ्यासोबत असणार होता. तू सुखानं नांदणार होतीस. पण 2 अनिष्ट ग्रह तुझ्या वाट्याला आले. कोणते हेच असतील 2 अनिष्ट ग्रह. आई यांना घरातनं बाहेर काढ, शापातनं मोकळ कर मला. माई शांत हो माई. ही अशांतता मिटवायची असेल, तुझ्या नवऱ्याला परत आणायचं असेल तर माझा एक उपाय ऐक माई. काय करायला लागल? जास्त काही करायचं नाही, मी सांगतो तेवढं ऐकायचं माई. मी जसं म्हटलं आपल्याला एक पूजा घालावी लागेल, एक शांती करावी लागेल. त्याच्यानंतर तुझा नवरा तुझ्या दारात असेल. लक्षात घे माई. खरं बोलतोयस होय? चालेल. एक पूजा घातलीस तू इंग्लंडची राणी होशील माई. आई नको बाबा, मला इंग्लंडची राणी नाही बनायची. माझा धनी आहे ना, तो शेतात अडकलाय. त्याला सांग त्याची राणी ही तो वाट बघते त्याची. माझ्यासारख्या सौभाग्यवतीला ना माझ्या धन्याचं कुकू त्या इंग्लंडच्या राणीच्या मुकुटापेक्षा लय मोलाचं आहे माहितीये का. त्याला सांग बाबा, इथं मला आता नाही राहावं तिथं. माई मला कळतंय माई, मनात खोलवर काहीतरी रुतलंय माई, काहीतरी दुःख आहे माई. खरं आहे का खोटा आहे? काळजी करू नकोस, मी सांगतो तेवढं करूया. आपण पूजा घालूया. तुझा धनी उसात ना असेल तसा इथं येईल. खरंच येईल. हो, फक्त मी सांगेन तेवढं करावं लागेल माई. तुला मला वाटीभर तांदूळ द्यावे लागतील, डबाभर गाईचं तूप द्यावं लागेल माई, आणि 25,000ची गड्डी द्यावी लागेल माई. हो, दे. 25,000. तू 25,000. माई अत्यंत गरजेची गोष्ट आहे माई. ऐकताई, शांतपणे ऐकताई. फार मोठी पूजा घालावी लागणार आहे. पूजा इथं नाही घालता येणार ताई. मग पूजा आपल्याला एमेजोबाच्या मंदिरात घालावी लागणार. मंदिर फार दूर आहे, ग्रीन व्हॅलीला आहे. ग्रीन व्हॅलीला आहे मेजोबा. म्हणजे दरीत कच्चा रस्ता आहे, जाता येता हाल होतात. त्या दरीत जाऊन मला पूजा घालावी लागणार आहे. तिकडे त्याचं मंदिर आहे, तिथं बसावं लागणार आहे, तपश्चर्या करावी लागणार आहे. माई खोटं नाही सांगत, 3 दिवस टेक्निकल करावी लागते. तांत्रिक पूजा करावी लागते माई. 3 दिवस तांत्रिक पूजा केल्यानंतर तो एमेजोबा प्रसन्न होतो. लक्षात घे माई, 2 दिवसांना अमावस्या आहे, त्याच्या आधी आपल्याला पूजा घालावी लागेल. त्याच्या तारखा फिक्स तारखा असतात. लक्षात घेताय.
त्या कुणी डावलू शकत नाही, पण एकदा का तो पावला तर मग परिणामकारक ताई. नाही, लगेच घालून टाक बाबा, माझा नवरा पाहिजे इथं मला, लगेच घालून टाक. मला 25,000 दे, मी तुझी ती पूजा करून टाकतो. लक्षात घे, तुझा धनी तुझ्या समोर येईल, तुझ्यासोबत नाचल, गाईल, नांदल. तिन्ही सांजेची वेळ आहे माई, खोटं नाही सांगणार, सवाशीन जाशील. नाही लगेच घालून नाही 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 नाही, आई, आई, हे 25,000 वगैरे आहेत ना, हे गंडवतोय हा माणूस. नाही गंडावत, मला माझा नवरा पाहिजे इथं. बर बर मला बर बर बसायला बर बर पाहिजे. मामांजी पाहिजेत, हा. पण मग एवढे पैसे कुठनं देणार हा. तुम्ही? हा? हा? माझ्या पोराने क्रेडिट कार्ड दिलंय ना मला, त्याच चालेल माई, आई. चालेल माई. आई. देवाच्या दारात काय क्रेडिट काय डेबिट चालेल माई, दे. अरे नाही, काय तुला माहिती? नको आई. अहो नाही आई, हे अहो, अहो. माई फक्त मागे एक 3 अंकी नंबर असेल तो सांग माई. नाही आई, 3 4 4 आई नसतो सांगायचा तो नंबर. आई नसतो सांगायचा तो नंबर. हे झालं का? माई एक OTP येईल देवीचा, तेवढा पाठव मला. ह्याच्यावर येतो का बघा मला काय? नाही, ह्याच्यावर नाही येत. मी सांगते, तो जो OTP आहे ना, तो मामांजींना येतो. मग मामांजींना बोलवा, त्यांच्याकडून OTP त्यांना फोन करावा लागेल. करा, त्यांना फोन करा. ते बरोबर OTP देतील तुम्हाला. हा. जरा वाढ बघा. करा. हॅलो मामांजी. हॅलो. हा बेटा, कशी आहे बेटा तू? मी बरी आहे मामांजी, तुम्ही बरी आहे ना? अरे मत, अरे काय ऊस आला यावेळी. काय सांगता? अरे म्हणजे टरारून एकदम वा. हे असा झाडात 5-5 पेऱ्याचं ऊस आहे. वा वा, उसाला अहो, पाय- त्याला जोरात आहे बाई. जोरात आहे का? तू कशी आहे बेटा? मी बरी आहे आणि मामांजी. तो सरड्या कसा आहे आपला? मामांजी नेहमीच कळतं मी बरी आहे, बरी आहे, बरी आहे, बरी आहे. लय मन कवडे आहे मामांजी तुम्ही. हा ना. हा, बरं ऐका, आम्ही सगळं आमचं बरं चाललंय. हा, आईंचं डोकं नाही काम करत. तिला आहे का डोकं? ऐकत्यात ऐकत्यात. ऐकू दे म्हणूनच बोली तुम्ही. बर बर बर, ऐका माझं, मी काय म्हणते मामांजी, हा, बोल ना बेटा. इथं एक बुवा आलाय, कोणतरी ज्योतिष आहे, आणि तो आहे ना 25,000 रुपये मागतोय. बरं काय 25,000 तर तुम्हाला इथं परत आणायचे. हा, आता याला सांगा क्रेडिट कार्ड देत्यात आई. हा, अरे का डोकं फिरलं का त्या गाठोडीचं? ऐकते हा? ना? अरे तो कोणमुळे आहे तो, त्याच्या कुठं नादी लागते म्हणून. कोण आहे त्या, जरा फोन दे त्या. मी देते 1 मिनिट, हे घ्या. नमस्कार दादा, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार, ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. खऱ्याची साथ सोडणार नाही, खोट्याचा मार्ग धरणार नाही. ज्योतिष सांगणार, भविष्य सांगणार. तुझं पाठांतर तर लय चांगलंय. मला माहितीये 2-2 स्किट हानीतो तू. माझ्या घरामध्ये काय करू राहिला? हा, ते महत्वाचं. दादा, तुमचा आवाज मला काहीतरी सांगतोय. काय सांगितू? मागच्या जन्मी तुम्हाला ऍक्टर व्हायचं होतं, खरं आहे का खोटं आहे? अरे ह्या जन्मी व्हायचं होतं. तुमची इच्छा अपूर्ण राहिली आहे, खरं आहे का खोटं आहे? अपूर्ण म्हणजे 3 दिवसाच्या वर बोलवत नाही कोणी मला. आलेलं आहे माझ्या लक्षात दादा, आलेलं आहे माझ्या लक्षात. आणि म्हणूनच तुम्ही कोल्ह्या कुत्र्याचे आवाज काढता आणि फोन कट करून हाऊस भागवता, खरं आहे का खोटं आहे? अरे काय पर्याय नाही ना, ते घरचं आहे म्हणून होतंय ते बी. नाही, कळतंय मला, पण काळजी करू नका. माझ्याकडे एक उपाय आहे. माझ्या मनचं काही सांगणार नाही, त्यानं वरच्यानं जे दिलंय तेच तुमच्या समोर मांडणार आहे. लक्षात घ्या, उपाय एकदम सोपा आहे. 11,000 रुपये तुम्ही माझ्या बँकेत टाका. एक पूजा घालतो, तुम्ही उसातनं डायरेक्ट थिएटरात झाला आणि सुपरस्टार व्हाल दादा. डायरेक्ट सुपरस्टार हो थिएटरात. हो. अरे क्या बात आहे गुरुजी. एक काम करा गुरुजी, हम्म. परवा जरा टेक्निकलला या. तुमच्या अभिनयाचा ऊस असा पिळितो, असा रस काढितो, लोक म्हणतील हे कुठला बॉय आलाय डिलिव्हरीला. गुमान फोन देते धकुडमुड्या. माई माई निघतो अहो, माई. थांबावा, असं नका करू. हॅलो. हा, गट. नाही मी माई, तुझा OTP माझ्या करिअरशी येतोय माई, मी जातो माई. हॅलो मामांजी, हॅलो बेटा. मामांजी बोला ना, ऐका ना अरे माझं. ते काय कुडमुड त्याच्या कुठं नादी लागी तर तुम्ही. अहो ऐका ना, पण मामांजी मला खरं तर हे ऐकून लय भारी वाटतंय. काय बेटा? मी काय म्हणते, या की एकदा सुपरस्टार होऊनच जाऊ द्या. हा? अरे ह्या जन्मात शक्य आहे का भेटत हे? ते बी शक्य नाही म्हणा. हा? आईकडे देते. हॅलो हॅलो, धनी वनी बोलतेय. काय झालं ग, जागरण केली का लय? नाही, तुम्ही आल्याशिवाय कसलं जागरण घालणार आहे? तुम्ही तुम्ही आता मग जागरण आणि गोंधळ एकत्रच घालू. तुम्ही आणा धनी प्लीज. ठेव फोन. हॅलो धनी. फोन ठेव.